आपलं स्वागत. पाहूयात आजच्या ताज्या घडामोडी. जनवाड व परिसरातील शेतकरी, सभासद आणि लघु उद्योजकांच्या आर्थिक उन्नतीसाठी सातत्याने कार्यरत असलेल्या बसव ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीने मार्च 2026 अखेर 1,22,44,100 रुपयांचा निव्वळ नफा कमावला आहे. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष ऑल शुगरचे संचालक व ज्येष्ठ नेते रामगोंडा पाटील यांनी ही माहिती दिली. जनवाड येथील संस्थेच्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना पाटील म्हणाले की संस्थेने पारदर्शक व शिस्तबद्ध कारभार करत ठेवीदारांचा विश्वास संपादन केला आहे. विविध ठेवी योजनांद्वारे आकर्षक व्याजदर देत ठेवीदारांच्या हिताचे संरक्षण करण्यात येत आहे. तसेच शेती सुधारणा, गृहकर्ज, वाहन तारण, व्यवसाय वृद्धी प्रकल्प आणि शेतीपूरक उद्योगासाठी कर्ज पुरवठा करून ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देण्याचे काम संस्था करत आहे. चालू आर्थिक वर्षात संस्थेचे शेअर भांडवल 1,22,100 रुपये असून एकूण ठेवी 58,05,14,000 पर्यंत पोहोचले आहेत. संस्थेने 8,16,72,000चा निधी उभारला असून 27,99,66,000ची गुंतवणूक केली आहे. याचबरोबर 34,38,48,000चे कर्ज वाटप करण्यात आले असून एकूण वार्षिक उलाढाल तब्बल 320,74,02,000 रुपयांवर पोहोचली आहे. संस्थेचे एकूण 3,768 सभासद आहेत. यावेळी प्रधान व्यवस्थापक अप्पासाहेब मांडके यांनी सांगितले की जनवाडसह ढोणेवाडी, श्रीपेवाडी, शिरदवाड, चिखलवाड, केरूर, कुर्ली, नाईंगलज, जलालपूर, बेडकियाळ आणि पट्टणकुडी येथे शाखांच्या माध्यमातून संस्थेचे व्यवहार सुरू आहेत. सभासदांना विविध कर्ज योजना, ठेवी योजना उपलब्ध करून दिल्या जात आहेत. तसेच ई स्टॅम्पिंग, सेफ लॉकर, सोने तारण कर्ज आणि स्वसहाय्य गटांना वित्तपुरवठा अशा विविध सुविधा संस्थेमार्फत दिल्या जात आहेत. पत्रकार परिषदेस उपाध्यक्ष बाबू घाडगे, संचालक रामचंद्र मोकाशी, जीवनगौडा पाटील, सुभाष पाटील, दगडू चेंडके, महालिंग सूर्यवंशी, नरसू खोत, विठ्ठल सदलगे, जीवन मडिवाळ, नारायण पुजारी, सौ बाळाबाई पाटील, सौ गीता पाटील, अमोल शिंगे आदी उपस्थित होते. SB न्यूजसाठी बोरगावहून मुख्य संपादक शिवाजी भोरे. राजकीय, सामाजिक, आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका SB न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा.